नमस्कार. द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण अतिशय हेल्दी आणि पौष्टिक अशी ही वडी बनवणार आहोत. तर कमरेसाठी, हाडं मजबूत होण्यासाठी हा रामबाण उपाय आहे आणि करायलासुद्धा एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि पटकन होणार आहे कमीत कमी साहित्यामध्ये. तर आज आपण बघूया, हे आपण डाळवं, गूळ आणि तीळ, जवस वापरून हे बनवलेलं आहे. तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तसं आता आपण सुरुवात करूया. आधी आपण गूळ चिरून घेऊयात किंवा तुम्ही किसणीने किसून पण घेऊ शकता. छान दाबून दाबून मी 1 वाटी भरून गूळ किसून घेतलेला आहे, म्हणजे लवकर वितळल्या जाते. त्यानंतर 1 वाटी मी डाळवं घेतलेलं आहे. बडीशेप पावडर घेतलेला आहे 1 चमचा. तूप घेतलेलं आहे आवश्यकतेनुसार. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 2 चमचे तीळ घेतले, 2 चमचे मी जवस घेतलेला आहे. तर एवढेच पदार्थ आहे आणि कमीत कमी साहित्यामध्ये खूप छान रेसिपी आहे ही. चला तर आपण आता सुरुवात करूया. तर आता आपण कढई गरम करायला ठेवूया. मंद गॅसवरती आपण जवस आणि तीळ छान भाजून घेऊया. हे थोडेसे 2-3 मिनटं भाजून घ्यायचे. त्यानंतर आपण याच्यामध्ये डाळवं पण थोडंसं भाजून घेऊया, म्हणजे छान खुसखुशीत होईल डाळवं पण आपलं. तर आपण हे डाळवं घातल्यानंतरसुद्धा आपण 2-3 मिनिट छान भाजून घेतलं. छान आपले सगळे पदार्थ भाजले गेले. आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊया आणि कढई गरम करायला ठेवूया गॅसवरती. 1-1.5 चमचा मी तूप घातलं. त्यानंतर आपण जो चिरून घेतलेला गूळ होता तो घातला 1 वाटी. तर गूळ विरघळते तोपर्यंत बटर पेपरला थोडंसं तूप लावून घेतलं. आता गूळ आपला छान विरघळायला लागला थोडा थोडा. त्याच्यामध्ये जे खडे आहे ते आपण हे चमच्याच्या साहाय्याने फोडायचे, म्हणजे लवकर आपला पाक तयार होते. आपल्याला पाणी वगैरे काहीच वापरायचं नाही. आपण हे तुपामध्येच गूळ छान वितळून घेणार आहोत. बघू शकता मस्त फेस आलेला आहे. तर आपण आता छान मिक्स करून घेऊया आणि एका प्लेटमध्ये आपण पाणी घेऊन त्यामध्ये आपण हे थोडेसे गुळाचे थेंब टाकूया, म्हणजे आपल्याला कळते पाक व्यवस्थित झाला की नाही झाला. तर आता आपण चेक करूया. थोडंसं टाकून बघितलं मिश्रण मी. तर अजून थोडंसं बाकी आहे आपलं पाक तयार व्हायला. तुम्हाला हातानं पण दाखवते, बघू शकता थोडंसं मऊ लागते गूळ आपल्याला. तर अजून आपण याला 2-3 मिनटं पाक तयार करून घेऊया. आता त्यानंतर थोडंसं आम्ही हे आपण जे सोप पावडर घेतली ते घातलं. तुम्ही एखादा चमचा तूप पण घालू शकता. 3 मिनिट झाले. आता आपण छान मिक्स करून घेतलं. पुन्हा मी प्लेटमध्ये पाणी घेतलं. पुन्हा आपल्याला थोडासा पाक ह्या प्लेटमध्ये टाकून घ्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही मस्त असे तार तार दिसत आहे आणि थोडासा कडक पण वाटत आहे. आता हातात घेऊन पण दाखवते. मस्त आपला पाक तयार झालेला आहे छान. म्हणजे हे जे आपण तारा वगैरे टाकले ते मस्त व्यवस्थित तुटत आहे. तर आपला पाक छान तयार झाला. किंवा प्लेटमध्ये तुम्ही एखादा गुळाचा तुकडा टाकून बघायचं, म्हणजे असं आवाज आला म्हणजे आपला पाक तयार आहे. आता गॅस बंद केला. पटकन आपण याच्यामध्ये तीळ आणि जवस डाळवं टाकून घ्यायचं, पटकन मिक्स करून घ्यायचं आणि आधीच आपण बटर पेपरला तूप लावून ठेवलेलं आहे. ते बटर पेपरवरती आपण हे टाकून घेऊया मिश्रण. तर हे छान मिक्स करून घेतलं. बटर पेपरवरती टाकून घ्यायचं. आपल्याला खूप पातळसर अशी वडी तयार नाही करायची, थोडीशी जाडसरच ठेवायची आहे. आता हे गरम गरम आहे तोपर्यंत थोडंसं चमच्याच्या साहाय्याने किंवा तुम्ही लाटण्याला तेल लावून तूप लावून हे छान लाटून घेऊ शकता. तर आता मी तुम्हाला हे लाटण्यानंच लाटून दाखवते. खूप आपल्याला पातळसर नाही करायची, कारण काय होते डाळवं चुरा होऊन जाईल. थोडंसं जाडसरच ठेवायचे आहे. छान लाटल्या गेली. आता थोडंसं थंड होऊ द्यायचं. वरतून थोड्याशा रेषा पाडून ठेवायच्या, म्हणजे आपल्याला तुकडे करायला सोपं जातं. तर दोन्ही खालच्या साईडनं बघायचं. थंड झाली की खालची साईड, म्हणजे व्यवस्थित तुकडे पडल्या जाते. आता खालची साईड आपली थंड झाली. आपण बटर पेपर पण काढून घेऊया आणि आता तुम्हाला दाखवते मी मस्त खमंग खुसखुशीत अशी आपली ही गुळपापडीसुद्धा म्हणू शकता. तर एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि पटकन होणारी आहे. तर तुम्ही हे सकाळी नाश्त्यासोबत 1-2 वडी खाऊ शकता आणि लहान मुलांनासुद्धा देऊ शकता, कारण लहान मुलं जवस तीळ वगैरे असं जास्त खात नाही. तर त्यामुळं असं वेगळ्या पद्धतीने तुम्ही करू शकता. हाडंसुद्धा मजबूत होतात. तर कॅल्शियमही वाढते आणि ज्यांना कमरेचा त्रास आहे त्यांनीसुद्धा हे वडी खावी. रोज जेव्हा आपण नाश्ता वगैरे करतो
त्यासोबत तुम्ही 1-2 वडी खाऊ शकता ही सकाळी सकाळी, कारण आता सध्या थंडीचे दिवस आहे. रेसिपी आवडल्यास कमेंट नक्की करा आणि सोबत सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.